नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 16 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला तुम्ही जे शेतांमध्ये खत टाकताय त्याचं प्रमाण मात्र आता कमी करायचं आहे. कारण की सध्या गेल्या 5 दिवसापासून आपण जसं सांगितलं, हलका पाऊस होईल, फार तर पेंडवणी पाऊस होईल, वाहुणी वगैरे पाऊस आणि चांदणबरी पाऊस हा मोजक्या ठिकाणी राहील. सगळीकडे जोरदार पाऊस आता सध्याच्या कंडिशनला झालेला नाही. मी असंही सांगितलं होतं की काही ठिकाणी फक्त कपडे ओले होतील असाच पाऊस होईल आणि त्याचप्रमाणे पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी पेंडवणी, काही ठिकाणी हलका अशा स्वरूपाचा पाऊस या मागील 5 दिवसांमध्ये झालेला आहे आणि पुढील 15 दिवसाचा तुम्हाला अंदाज देतो शेतकरी मित्रांनो. सध्या जर बघितलं तर राज्यातील बहुतांश भागात तापमान हे कमी झाल्यामुळे लो प्रेशर राज्यात बनत नाही आणि राज्यात लो प्रेशर बनत नसल्यामुळे राज्यात मोठा पाऊस येत नाही आणि शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघितलं तर राज्यात 27, 28, 29 टेम्परेचर असल्यामुळे मोठं लो प्रेशर बनत नाही आणि उत्तर भारताकडे जर बघितलं आपण, उत्तर प्रदेश झाला, जे पूर्वेकडील भाग जो आहे तिकडे 30+ टेम्परेचर असल्यामुळे सातत्याने लो प्रेशर बनून त्या भागांमध्ये पाऊस होतोय आणि त्याच भागांमध्ये पाऊस राहणार आहे. फक्त महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भ आहे त्या भागाला सध्या पावसाची कमतरता राहणार नाही. बाकीचा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना फक्त हलका ते पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल. फार मोठा पाऊस सध्याच्या कंडिशनला राज्यात नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर निम्बोस्ट्रेटस आणि क्युम्युलोनिंबस हे 2 ढग असे आहे, हे जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मोठा पाऊस होत नसतो. क्युम्युलोनिंबस जर निर्माण झाला, हा फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळ्याच्या शेवटी निर्माण होत असतो. वादळी वाऱ्यांसह जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा देत असतो आणि निम्बोस्ट्रेटस हा पावसाळ्याच्या मध्यंतरात कायमस्वरूपी राहत असतो आणि त्याची निर्मिती आहे, मी म्हणत नाही, पण जो लेयर पाहिजे तो सध्या राज्यात नाही. कमीत कमी जमिनीपासून तर 6,000, 7,000, 8,000 उंचीपर्यंत ढगांची उंची गेली पाहिजे, त्यावेळेस पाऊस हा जोरदार स्वरूपाचा होत असतो. सध्याच्या कंडिशनला ते दिसत नाही. मी मागंही सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यात 25 ते 30% पावसाची कमतरता राहणार आहे. आता पुढील 15 दिवस फक्त हलका ते पेंडवणी पाऊस होईल, पाऊस होणार नाही असं म्हणत नाही, पण पावसाची कमतरता राहणार आहे. त्यामुळे खतांचे डोसेस देताना कमी द्या आणि पुढच्या सप्टेंबर महिन्यात मात्र सरासरी इतका पाऊस पडणार आहे. सुरुवातीच्या काळाला कमी आणि शेवटी सप्टेंबरच्या जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राज्यात होण्याची शक्यता राहील, याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.